नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पुन्हा आलो आहोत एका नवीन विषयासह. प्रत्येकाला भेडसावणारा विषय असतो की कर्ज 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 कर्ज. प्रत्येकाच्या लाईफमध्ये कर्ज आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं कर्ज आहे. त्यामुळे बिचारे खूप हताश असतात, खूप टेन्शनमध्ये असतात. कोणतं असं काम करू, काय असं करू की जेणेकरून माझं झटकेपट कर्ज फिटेल. काय करू? कुठे डल्ला टाकू का? कुठे चोरी करू का? कोणाला कन्व्हिन्स करू का? कोणाकडे उसने घेऊ का? का परमेश्वर माझ्या घरात पैशाची बरसात करेल का? असं देवाला काय साकडं घालू? नक्की काय करू की माझं कर्ज फिटेल आणि खूप काही मला सगळं मिळेल. माझ्याकडे गाडी, बंगला, पैसा सगळं काही असेल, पण मला टेन्शन नकोय. लाईफमध्ये मला हॅप्पी जगायचं आहे. काय असं करू? कुठल्या देवीला असं नवस करू? या कुठल्या देवीच्या जाऊन अशा ओट्या बिट्या भरू? काय करू? काय म्हणून देवाला मी कन्व्हिन्स करू की देव माझ्या घरात पैशाचा पाऊस पाडेल? काय करू? माझ्यावर प्रसन्न झाला पाहिजे. अशी कोणती सेवा करू की तू माझ्यावर फुल्ल प्रसन्न झाला पाहिजे? ह्या 100 130 कोटी जनतेमधून मी एकटाच देवाचा प्रिय भक्त असला पाहिजे, बाकी कुणी नाही आहे. आणि सगळ्यांचं वाईट झालं पाहिजे, फक्त माझं एकट्याचंच भलं झालं पाहिजे. असं काय करू मी? लय कर्ज आहे, कामासाठी, ह्याच्यासाठी, आजारासाठी, घरासाठी, गाडीसाठी खूप कर्ज आहे. काय करू? आता कधी कधी नको वाटतंय, चांगलं चांगलं खाऊन पिऊन राहावं वाटतंय. नको आता, बाद झालं आता, हे आयुष्यच नको. असे काही 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 विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात. खरं आहे की नाही? आम्हालाही आले होते जेव्हा आम्ही घेतलं होतं कर्ज. आणि आम्ही अं, दीड दीड 2 लाखापर्यंतचं कर्ज घेतलं होतं, तरी आम्हाला टेन्शन होतं. कारण एखाद्याचं कर्ज तर डोक्यावर असलं म्हणजे एव्हरी मंथ तुमच्या पगारातून ते कटिंग होणार आहे. इन द सेन्स ऑफ, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्यांना रोखू शकत नाही. इझिली ते तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होतात. कारण तशी ती प्रोसेसच आहे की आपोआपच ते तुमच्या अकाउंटमधून जाणार. मग काय काय करायचं? मग आपण पळतो ज्योतिषीकडे की काय मार्ग निघेल की आम्ही मुक्त होऊ कर्जातून. असं काय केलं पाहिजे? प्लीज गुरुजी सांगा ना, प्लीज प्लीज. आम्हीही गेलो होतो. कॉमन्स आहे ना की जेव्हा टेन्शन येतं माणसाला, जेव्हा खूप माणूस डिप्रेशनमध्ये असतो, हताश असतो, तेव्हा 2 मार्ग असतात. एक आत्महत्या किंवा दुसरा मार्ग असतो एखाद्या ज्योतिषी विदेशीकडे जाऊन काहीतरी काहीतरी आपल्याला नुसखा भेटला पाहिजे, काहीतरी आपल्याला उपाय मिळाला पाहिजे. आपण हा प्रयत्न करत असतो. आणि जेणेकरून आपण युट्यूबवर पाहतच असतो की कर्जमुक्त होण्यासाठी हे करावं, ते करावं, स्वतःचं घर होण्यासाठी हे करावं, ते करावं. होतं का? इन द नॅचरली ह्या अशा गोष्टी होतात का? तुम्हालाही माहिती आहे, ह्या जगात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही शांत एकदम पद्धतीने राहून या खूप छान म्हणजे स्वतःचा स्वभाव ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कामं करून कुठल्याही गोष्टीचं नियोजन करूनच तुमची लाईफ तुम्ही जगू शकता. हा, काही जणांची लाईफ खूप चांगली असते, 2 नंबरची कामं करून ते बिचारे मोठे होतात, त्यांच्या लाईफमध्ये काहीही वाईट होत नाही आणि ते खूप खुशही असतात असं आपल्याला वाटतं. पण त्यांच्या लाईफमध्ये मरणाची झंझट आहेत, मरणाचे झमेले आहेत, पण तरीही ते टेन्शन फ्री असतात. का? तर त्या कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करत. ते ते मार्ग यूज करत जातात, म्हणजे ते मार्ग शोधत 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 ते निघून जातात पुढे आणि आपण राहतो मागेच. कारण आपण नॉर्मल पब्लिक आहोत, मिडल क्लास पब्लिक जी आहे ती कुठलाही वाईट मार्ग यूज करत नाही आणि नेहमी चांगल्या मार्गाने जात असते. तेव्हा आपल्याला टेन्शन येत असतं की आपण कर्ज कसं सोडवावं. आणि आम्हालाही ते टेन्शन आलं होतं. आम्ही सुद्धा गुरुजींकडे गेलो होतो. तर ते म्हणे, काही नाही, सगळं चांगलं चांगलं होईल, ऑपरेशन करून घे, सगळं छान होईल तुझं. तुम्ही बघितलं स्पाईन सर्जरी, मणक्याची सर्जरी नंतर आमचे दिवस कसे गेले. आम्ही पूर्ण 2 वर्ष कर्जात घालवले. खायला घरात दाना नव्हता, फुटका म्हणतात नाही, फुटका मनी नाही. आणि कसं झालं की अकाउंटमधून सहज 10,000 8,000 असेच कट होत होते आमच्या कर्जाचे पैसे. आणि आम्ही कसं बसं त्या 10,000 कसं घालवलं असं लाईम व्हेरी फेडअप. खूप टेन्शन, खूप टेन्शन. अक्षरशः घरातनं बाहेर निघालं की असं गर 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 डोकं फिरायचं. तो ती सिच्युएशन हँडल केलेली आहे मी. आणि तेव्हा गुरुजी काय म्हणाले असतील, काय नाही, ऑपरेशन करून घे, 6 महिन्यानंतर तुझी स्थिती स्थिती असा राग येतोय ना म्हणून तर बोलू वाटत नाही, ती स्थिती तुझी पूर्ण सुधारेल असे म्हणाले. आम्ही बघितलं 6 महिन्यानंतर काय 2 वर्ष आमची पूर्ण बोलतीच बंद झाली होती. आणि 2 वर्षांनी पुन्हा सेम तुम्हाला मी दाखवलंच होतं की काय झालं. पुन्हा जुलैमध्ये आम्ही परत बॅकअपला आलो. ते सगळं तेव्हा माझा विश्वास उडाला गुरुजींवरून. खरंय, कसं असतं,
त्यांना समजायला ते काय देव आहेत का? आपण त्यांच्याकडे का जातो का? आता आपल्या डोक्यातलं डिप्रेशन दूर व्हावं, टेन्शन दूर व्हावं, पण ते लोक अजून आपल्याला काहीतरी खड्ड्यात घालतात, आशेवर घालतात. आम्हालाही ते परत आम्ही पुन्हा नेक्स्ट टाइम गेलो, कारण काय आपण माणसं आहोत, आपल्याला चारही ठिकाणाहून लोक बोलत असतात की तुम्ही हे करा ते करा. पुन्हा मी गुरुजींकडे गेलो. आता असेल ठीक आहे, आमच्या मागे 7.5 आहे तर इट्स ओके आहे. पुन्हा गेलो, ते काय म्हणाले असतील, पौर्णिमा येतात ना दर महिन्याला, तर एक काम करा, दर पौर्णिमेला तुम्ही जाऊन देवीची ओटी भरा. सो मला तो सीन आवडला. म्हणजे का माहिती आहे का, देवीची ओटी भरा हे ठीक आहे, कारण परमेश्वराने सृष्टी बनवलेली आहे आणि परमेश्वर आपल्याला सगळं काही देत असतो, पण ते कसं वापरायचं हे आपल्यावर आहे. मग आपण फक्त देवीची ओटी भरली तर काही वाईट नाही. आपल्या घरीही संध्याकाळी एखादी स्त्री आली तर तिला आपण हळद कुंकू लावल्याशिवाय घराच्या बाहेर पाठवत नाही, या तिची ओटी भरल्याशिवाय आपण असंही तिला बाहेर पाठवत नाही. संध्याकाळी 6-7च्या नंतर जर एखादी स्त्री आपल्या घरी आली तर हा आपला नियम आहे, महाराष्ट्रातला एक आपली परंपरा आहे. मग तसं आपण देवीची ओटी भरली दर पौर्णिमेला तर काही हरकत नाही, मला तो मुद्दा पटला, ठीक आहे. पण देवीची ओटी भरल्यावर 11 पौर्णिमामध्ये तुम्ही देवीची ओटी भरा आणि त्यानंतर 2-3 पौर्णिमेनंतर तुम्हाला फरक जाणवेल, तुमचं कर्ज उतरण्यास मदत होईल. ही गोष्ट मला पटली नाही. कारण कसं होत, अहो ऑलरेडी आम्ही हप्ते भरणारच आहोत, ऑलरेडी महिन्याचे हप्ते कट होणारच आहेत. जसं जसं ते हप्ते कट होत जातील तसं तसं ते आमच्या डोक्यावरचं ओझं हळूहळू कमी होत जाणारच ना. ओके, ते म्हणाले नाही हळूहळू हळू तसं करा. तर ठीक आहे, आम्ही तो पर्याय यूज करतो का, तर देवीचं कुठलंही कार्य, परमेश्वराचं कुठलंही कार्य करायला मागे हटू नये, ते चांगलंच काम आहे. पण जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला भुरळ पाडतो, या चुकीच्या गोष्टी काही सांगतो, या सांत्वनपर काही बोलतो तर ठीक आहे, पण उगाच फुकटची आशा देत असेल ना तर ते चुकीचं वाटतं. मी तर पुन्हा ठरवलं की मला तर कुठल्याही ज्योतिषीय गुरुजींकडे जायचं नाहीये. खरं आहे, काय करणार. आणि कुठलाही पर्याय करायला 1000 रुपये द्या, हा मणी घालायचा आहे, तो काळा मणी, हा पिवळा मणी, कुठला तो काय ते सगळे सितारे तारे न ते रत्न खडेन, हे ते अजिबात. आपण जन्माला आलो तेव्हाच आपले खडे सगळे ठरलेले आहेत. परमेश्वराने आपली जी पोथी आहे ना आयुष्याची, नशिबाची, ती लिहून ठेवलेली आहे. त्यामुळे जे व्हायचं आहे ते होणार. कर्जमुक्त आम्ही झालो, नाही झालो असं नाही, पण ते आम्ही स्वतः, जेव्हा माझ्या मिस्टरांनी स्वतः मेहनत केली, जेव्हा मंथली पेमेंट आला, परमेश्वराची साथ कधी हवी असते, पॉझिटिव्हिटी हवी असते. आपण फुकटची आशा देवाकडून बाळगू शकत नाही. आपण नेहमी, मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रत्येक वेळी तुमचं कार्य करत राहा. तुमच्या लाईफमध्ये चांगल्या वाईट गोष्टी ह्या लिहिलेल्याच आहेत, त्या होणार. आणि म्हणतात की चांगले कामाला म्हणतात की काय, बहुतेक मागचे जुने कर्म, काय ते वाईट कर्म हे ते भोग सगळे. जेव्हा व्यक्ती दारू पिऊन रस्त्यावर पडतो, बायकोला मारहाण करतो, लोकांना वाईट शिव्या देतो, खूप काही ब्ला 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 एक्स्ट्रा आहेत काहीतरी एक्सेट्रा वगैरे, तेव्हा त्या व्यक्तीसोबत वाईट होणं हे मी मानू शकते. पण जर एखादा व्यक्ती खूपच व्यवस्थित राहत असेल लाईफमध्ये, तरीही त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये काही गोष्टी चुकीच्या घडत असतील ना, मग तेव्हा कधी कधी परमेश्वर खूप राग येतो. देव, कधी कधी मी ह्या गोष्टी पाहिल्या आहेत की चांगल्या लोकांसोबत खरं वाईट होतं का. काही जण म्हणतात की चांगल्या व्यक्तीला देव लवकर वरती बोलवतो. आता वरती चांगल्या लोकांची खूप गरज आहे. वाईट लोकांना लवकर बोलवत नाही, कारण तो खालीच ठेवतो, कारण वाईट लोकांची वरती गरज नाहीये. त्यांना खालीच वाईट कर्म करू दे, नंतर तो वरती आला की आपण त्याला मस्तपैकी तेलात तळू भाजू, अशी बोलले जातात. तर असं काही का असे ना, पण कर्जमुक्त होण्यासाठी कुठलाही मार्ग नाहीये. तुम्हाला एकच मार्ग आहे, तुमचं स्वतःचं कर्म, स्वतःचं तुमचं कार्य. तुम्ही काम करत राहा, जिद्दीने काम करत राहा, त्यातून तुमचं काय असेल तर तुम्ही क्लिअर करत राहा. हा, पण पॉझिटिव्ह कार्य करा, नेहमी चांगलंच कार्य करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा पुढचा रस्ता मोकळा होईल. तुमच्या मार्गामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नयेत. जर चुकीची कामं केली तर अडचणी ह्या येणारच, कारण देव बघतच असतो असं सगळे म्हणत असतात. मग बरोबर आहे, काही का आपण चुकीचे मार्ग या काय कार्य केले तर तेच कार्य आपल्या मार्गामध्ये येत असतात आडवे. हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हीच थिंकिंग आहे सगळी. कुणीही पार वेडं होऊन विश्वास ठेवून तुम्ही देवावर असं अवलंबून राहू नका. खूप जण अशी आहेत की पूर्णतः अशी भुरळ पाडणारी सुद्धा लोक आहेत की नुसता पूर्णतः विश्वास ठेवा, पण काय म्हणते की असा विश्वास ठेवू नका की तुम्ही पूर्ण वेडे व्हाल.
कर्म करत राहा चांगली, एवढंच मी सांगेन. आणि स्वतः केल्याशिवाय काहीही होत नाही. ते म्हणतात ना की हो, तो तर लई येडा होता, लईच येडा होता, पण देवाच्या नशिबानं देवामुळे बाया तो कामाला लागला. ते आपल्याला लोक सांगतात का, ते आतमध्ये घूस म्हणून देतात. पैसे वगैरे चारून ते काही जण लोक कामाला लागतात. अशा गोष्टी खूप ठिकाणी होत आहेत. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला काहीच येत नाही आणि तो कामाला लागला म्हणजे तुम्ही सरळ गोष्टी समजून जा. काही लोक खऱ्या गोष्टी सांगत नाहीत, ते तुम्हाला खोटं बाहेर पसरवतात. तो कामाला लागला, विषय संपला ना, त्याला पैसे आले, त्याचा मॅटरच सॉल्व्ह झाला. हे समजून जा तुम्ही. त्यामुळे कर्ज मुक्त होण्यासाठी कधीही कुठलाही सोपा मार्ग, शॉर्टकट नाही आहे. जर तुम्हाला जमत असेल तरच कर्ज घ्या किंवा तुमच्या नातेवाईकांची मदत घ्या, जेणेकरून तुम्हाला त्यांना टॅक्स द्यावा लागत नाही, व्याज द्यावं लागत नाही आहे. अशी तुमची विश्वासू माणसं असतील त्यांच्याकडून तुम्ही कर्ज घ्या, या त्यांच्याकडून तुम्ही काहीतरी. आम्हाला तर कुठलाही नातेवाईक असा चांगला मिळाला नाही की जेणेकरून आम्हाला काहीतरी पैसे देईल आणि आम्ही त्याला पैसे रिटर्न करू बिना फ्री व्याजाचं. आमचं नशीबच जाऊ दे. सो कुठलेही फॅमिली मेंबर्स वगैरे आम्हाला कोणीही हेल्प केली नाही. तुम्ही म्हणत असता की तुझ्या फॅमिलीत कोण कोण आहे, तर माझ्या फॅमिली सगळे आहेत, पण कोणाचीही मला मदत मिळाली नाही. कारण पैशाला सगळे मोहलेले असतात. त्यामुळे कोणालाही पैसा सोडवत नाही, आपल्या स्वतःच्या घरातल्या व्यक्तीसाठी सुद्धा सोडवत नाही. आणि हेवाच खंत म्हणजे वाईट वाईट का वाटतं, कारण ज्या व्यक्तीने तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या व्यक्तीसाठीही तुम्ही जर पैशासाठी मागे हटत असाल तर अशी दुर्दैवाची कुठलीही वाईट गोष्ट नाही. सो ह्या गोष्टी मी सगळ्या बघून आहे. त्यामुळे कधीही लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहा. मी नेहमी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगत असते की कधीही तुम्ही वेडे होऊन कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमचं सतत काय असेल ते कार्य करत राहा. आणि डिप्रेशन, मला खूप डिप्रेशन येतं, पण मी नेहमी त्या गोष्टीला दोन्ही गोष्टींना मी नेहमी विचार करत असते की ह्या गोष्टीचा अर्थ काय आणि त्या गोष्टीचा अर्थ काय, आणि योग्य काय आणि वाईट काय, आणि मग आपण हाच विचार करायचा आणि ते सोडून देते. आता ह्या यूट्यूबमुळे तर मी खरं सांगेन की मी खूप अजूनही माइंड फ्री झालेली आहे. माझं भरपूर लक्ष हे कामाकडे असतं. केव्हा केव्हा तुम्हाला डिप्रेशन येत असेल ना, तुम्ही तुमचं लक्ष पूर्ण कामाकडे वळवा. जेव्हा तुम्ही कामाकडे तुमचं लक्ष वळवाल ना, तुमचं डिप्रेशन आपोआप कमी होईल. तुम्ही जर असेच एकटे शांत आणि रिलॅक्स बसला तर तुम्हाला नेहमी डिप्रेशन येत राहणार. डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे, कामात तुम्ही स्वतःचं मन गुंतवा. आणि कर्जमुक्त होण्यासाठी कुठलाही सोपा मार्ग नाही हे लक्षात असू द्या. बाकी पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसह. तुर्तास निरोप घेते, तोपर्यंत बाय.